शामरावनगर परिसर नाले सफाई आयुक्तांनी केली पाहणी। नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची प्रशासन दक्षता घेत आहे। प्रशासकीय अधिकारी शुभम गुप्ता यांनी दिनांक 11 जून रोजी नागरिक सदस्य अधिकाऱ्यांच्या समवेत शामरावनगर, रुक्मिणीनगर, डॉक्टर PJ अब्दुल कलाम हायस्कूल परिसर इत्यादी परिसरामध्ये सर्व नाल्याचे पाणी, खाजगी खुले भूखंड याची पाहणी केली आहे। त्यावेळी त्या परिसरातील नागरिक, माजी नगरसेवक अभिजित भोसले, सामाजिक कार्यकर्ते रजाक भाई नाईक इत्यादी उपस्थित होते। नागरिकांनी परिसरातील समस्याबाबत माहिती आयुक्त यांना वेळी दिली। अधिकारी यांच्या समवेत जागेवर पाहणी करून उपाययोजना करणे कामी चर्चा करून निर्णय जागेवर घेतले आहेत। त्यानुसार नियोजन सत्वर करून येत्या काही दिवसात पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत। शामरावनगर परिसरातील खाजगी प्लॉट धारकांचे खुल्या भूखंडामध्ये पाणी साचून राहिलेले अशा मिळकत धारकांना खुले भूखंड स्वच्छता करून तात्काळ भरून घेण्याचे असून जे करणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याची सूचना डॉक्टर ताटे यांना देण्यात आली आहेत। कुठेमाळा या परिसरातील साचून राहिलेले पाणी निचरा होण्यासाठी उदय हॉटेलजवळ नाला मुख्य नाल्याला जोडून घेऊन पाणी निचरा करण्याची सोय करण्याकामी यावेळी सूचना दिल्या आहेत। नाले सफाईबाबत आयुक्त यांनी संबंधित विभागाचे उपअभियंता महेश मदने तसेच शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, हलकुडे अप्पा नगर अभियंता यांना सदर प्रकरणी जे नाले सफाई केलेले आहेत त्याची खोली अधिक नाही त्याची खोली अधिक प्रमाणात करून पाणी निचरा करण्यासाठी सूचना दिल्या आहेत। डॉक्टर ताटे यांना देखील ज्या भागामध्ये पाणी साचून राहते आणि खाजगी प्लॉट धारक आहेत अशा सर्व खाजगी प्लॉट धारकांना तात्काळ प्लॉटमधील पाणी निचरा करून भरून घेण्याबाबत नोटीस देण्याचे आहेत। ज्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यांच्यावर फौजदार दाखल करण्याची कारवाई सत्वर करण्याचे अशा सूचना देण्यात आल्या आहेत। परिस्थिती शामरावनगर क्षेत्राची पाहणी आज करण्यात आली आहे। यामध्ये पावसामुळे जे लोकांना त्रास होत आहे, जिथे जिथे आपल्याला गटार साफ करण्याची गरज आहे किंवा जिथे जिथे पाणी साचतोय ते काही प्रमाणात खाजगी जागेवर पण पाणी साचतोय, काही प्रमाणात शासकीय गटारी पण आहे जे आपल्याला स्वच्छ करण्याची गरज आहे। हे सगळी बाबीच्या प्रॉपरली जागेवर जाऊन तपासणी केलेली आहे आणि लोकप्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते। तर त्याप्रमाणे सगळ्याची समस्या समजून संबंधित विभागांना तशी सूचना देण्यात आली आहे। मला वाटतं की पुढचे 4 ते 5 दिवसात ही सर्व कामगिरी आपण पूर्ण करून घेऊ आणि जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेच्या वतीने लोकांना त्रास कमीत कमीत व्हायला पाहिजे आणि अजिबात व्हायलाच नको त्या प्रकारे आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करतो।